येणाऱ्या 27 फेब्रुवारी ते 6 मार्च म्हणजे अजून 2 दिवसानंतर आपला भव्य दिव्य असा हा कार्यक्रम चालू होणार आहे आणि त्यासाठी जवळपास दररोज 1 लाख लोक येतील। काल परवाच तुम्ही बातम्या लावल्याप्रमाणे जवळपास टोटल 15 लाख लोक येण्याची आहे 7 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये। तर त्यासाठी जेवढी काही तयारी बेसिक आहे त्याची बेसिक जवळपास तयारी झाली आहे। त्यासाठी संस्थान या कार्यक्रमासाठी सज्ज आहे। आमचे नामदेव महाराज सेवक सर्व सज्ज झालेले आहेत। आम्ही आता सर्वजण त्या 27 तारखेची वाट पाहत आहोत, ज्या दिवशी हा कार्यक्रम चालू होईल आणि त्यासाठी जवळपास संस्थान आता सज्ज झालेलं आहे। बेसिक तयारी जेवढी काही आहे ते सर्व तयारी झालेली आहे। दररोज लाखोच्या संख्येने भाविक येणार आहेत। त्या भाविकांना संस्थांच्या वतीनं अन्नदान सोय या ठिकाणी केली जाते। तर एवढा मोठा जनसागर या ठिकाणी येत असताना आपण संस्थानाच्या वतीनं तर करताच, परंतु जे काही या भागाला जे काही दानशूरतीची एक परंपरा आहे, बरोबर, या परंपरेला अनुसरून अशी किती दानशूर व्यक्ती आपल्याला या कार्यक्रमासाठी मदत करत आहेत? वास्तविक पाहिलं तर तसं तर या कार्यक्रमासाठी जवळपास सर्वजण मदत करत आहेत। प्रत्येक गावातून थोडीफार काही ना काही खारीचा वाटा प्रत्येकजण उचलत आहे। पण हा कार्यक्रम आहे तो एवढा मोठ्या प्रमाणात आहे की जवळपास 10 ते 15 लाख लोक 8 दिवसात जेवणार आहेत। एवढा मोठा खर्च आहे। त्यासाठी सर्वांनी हातभार लावलेलाच आहे। पण काही ज्यांची ऐपत आहे असे बरेच लोकांनी पण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दान दिलेलं आहे। तसे काही 10-15 नावं आहेत, त्यांनी विशेष करून या कार्यक्रमासाठी अन्नदानासाठी खूप मोठी संस्थांना मदत केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यातील नावं सांगायचे म्हटलं तर तुम्हाला की प्रशांत निलवार साहेब आहेत, त्यांनी जवळपास 150 क्विंटल तांदूळ दिलेले आहेत। आणि दुसरं आहे ते आपले डॉक्टर मुखेड कंधारचे आमदार तुषार राठोड साहेब, यांनी पण जवळपास 50 क्विंटल डाळ, 51 क्विंटल तुरीची डाळ आणि 20 क्विंटल हरभऱ्याची डाळ त्यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर संजय घोडजकर आहेत आपले, त्यांनी 51 क्विंटल तांदूळ दिलेला आहे। त्याचबरोबर आपले शिवाजी एज्युकेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तमभाऊ धोंडगे यांनी देखील 15 क्विंटल सूर्यफूल तेल दिलेलं आहे। त्याचबरोबर आपले वैजनाथराव सादलापुरे साहेब यांनी देखील 1 लाख रुपयाची मदत केलेली आहे। त्याचबरोबर आमच्या गावचे असलेले गोपाळराव उमरजकर यांनी देखील जवळपास 1 लाख रुपयाचं तेल दिलेलं आहे। त्याचबरोबर आपले संजय पवार साहेब आहेत, त्यांनी जेवढे काही काशीचे ब्राह्मण येणारे आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांनी करत आहेत व त्यांची सर्व सुविधा संजय पवार साहेब सर करत आहेत। त्याचबरोबर सोपनराव लोंढे आपले लोंढे सांगवीचे आहेत, त्यांनी 2.5 लाखाची मदत केलेली आहे। आंध्रातले प्रल्हादराव केंद्रे आहेत, त्यांनी देखील 1 लाखाच्या वरील मदत केलेली आहे। आपल्या औरंगाबादचे देवीदासराव चाटे साहेब आहेत, ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते, आता रिटायरमेंट झालेत, त्यांनी जवळपास 7-8 लाख रुपयाची मदत केलेली आहे। त्याचबरोबर आपल्या नांदूरचे देशमुख कुटुंबीय विशालराव देशमुख यांनी देखील जवळपास 6 लाख रुपयाची मदत केलेली आहे। त्याचबरोबर डॉक्टर नागनाथ गौंड बेळगावला ते प्रॅक्टिस करतात, त्यांनी देखील 5 लाख रुपयाची मदत केलेली आहे। त्याचबरोबर हैदराबादचे आहेत संजीव बकवाड म्हणून, यांनी देखील जवळपास 7-8 लाख रुपयाची मदत केलेली आहे। त्याचबरोबर आपल्या नांदूरचे देशमुख आहेत कैलासवासी नामदेवराव देशमुख यांचे चिरंजीव, यांनी देखील त्यांच्या स्मरणामध्ये 5-7 लाखाची मदत केलेली आहे। त्याचबरोबर सुरेशराव कागणे बोरीचे आहेत, त्यांनी जवळपास 11 लाख रुपयाची मदत केलेली आहे। आणि अजून आपल्या तालुक्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांनी देखील म्हटले, तुम्हाला काय लागते महाराज ते सांगा, आम्ही तुम्हाला मदत करू। म्हणजे जेवढे काही मोठमोठे लोक आहेत त्यांनी बी भरभरून या कार्यक्रमासाठी मदत करत आहेत व अजूनही बरेच जण लोक आहेत, बरेच नेते मंडळी आहेत, त्यांनी देखील या कार्यक्रमासाठी जेवढं होईल तेवढी मदत करतो असं सांगितलेले आहेत। आत्तापर्यंत जवळपास डॉक्टर प्रताप पाटील चिखलीकर तर 2दा-3दा येऊन गेलेत, त्याचबरोबर तुषार राठोड साहेब बी येऊन गेलेत। आज आता अमरभाऊ, संतोकराव हंबर्डे, श्याम पवार, पांडागळे साहेब,
व धोंडगे साहेब, देवीदास भाऊ राठोड साहेब, डॉक्टर धोंडगे साहेब व सर्व मान्यवर आज देखील आलेले आहेत. असे प्रत्येक क्षेत्रातील किंवा राजकारणातील मोठमोठे व्यक्ती या कार्यक्रमासाठी येऊन इथलं सर्व नियोजन पाहत आहेत व त्यांना सुचल ते पण काही गोष्टी ते सांगत आहेत. आपले सुरनर साहेब, काय चंद्रसेन पाटील सुरनर, ते पण या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे प्रत्येकजण इथे येत आहे व जेवढं होईल तेवढं संस्थांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.